नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेडिंग ब्लॉग चॅनलमध्ये. तर आजसुद्धा आपण ट्रेड केला होता निफ्टीमध्ये. तर बघूयात आपण आज काय ट्रेड केला होता. तर आज मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर जेव्हा माझ्या रेजिस्टन्सवरती तो रिॲक्ट झाला, तर तुम्हाला दाखवतो मी 1 मिनटं की या कॅन्डलचा जो हाय आहे, ह्या गॅप फिलिंगसाठी मार्केट येईल असे माझे आज स्टडी होता, पण ते काय झालं नाही. सेम याच लेवलला, जसं की 16 डिसेंबरची जी कॅन्डल ओपनिंग होती, त्या कॅन्डलला मार्केटने रिजेक्शन खाल्लं होतं आणि सेम आजही तो तिथे रिजेक्शनसारखा रिॲक्ट झाला. पहिल्यांदा रिजेक्शन खाल्ल्यानंतर जेव्हा खाली आला तेव्हा तो तिथे परत बाईंग प्रेशर होतं या कॅन्डलमध्ये आणि इथून जेव्हा तो वरती गेला तर तिथे माझा एक पुलबॅकचा सेटअप बनला होता रेजिस्टन्सपाशी. तर या पुलबॅक सेटअपवरती आपण जेव्हा एक स्ट्रॉंग रेड कॅन्डलने खालती क्लोजिंग दिलं होतं, त्याच क्लोजिंगच्या जेव्हा प्रिवियस कॅन्डलचा लो ब्रेक झाला तेव्हा त्या कॅन्डलच्या लोला आपण पुट साईडला एंट्री घेतली होती आणि त्याच पुलबॅकच्या कॅन्डलच्या हायला आपण स्टॉप लॉस प्लॉट केला होता. तर आणि याचं टार्गेट आजच्या कॅन्डलचा जो ओपनिंग होतं ते आपण टार्गेट ठेवलं होतं, कारण त्याच्या इथं जर बघताय तुम्ही, 1 मिनटं, इथं जे बघताय तुम्ही की इथं मार्केट नाही ना क्लोजिंग ह्या सपोर्ट झोनच्या वरतीच केलेला आहे, त्यामुळे आपण इथं तो ट्रेड क्लोज केला होता. तर 14 पॉईंटच्या रिस्क रिवॉर्डवरती आपण इंडेक्सवरती 50 पॉईंट कॅप्चर केलेले आहेत आणि आज आपण तो ट्रेड केला होता पुटमध्ये. 26,000च्या पुटमध्ये तो ट्रेड केला होता. तर इथे पण हा बघा, हा सेम आपला पुलबॅकचा सेटअप बनलेला आहे इथे आणि सेम मार्केट आपला स्टॉप लॉस न खाता आपल्याला टार्गेट दिलेला आहे आणि इथे फिबोनाचीचा मी यूज केला होता की 50% डे कॅन्डलचे, म्हणजे डे कॅन्डलचा जो स्विंग होता त्याच कॅन्डलचा स्विंग यूज करून आपण फिबोनाची ड्रॉ केला होता आणि त्याच्या 50%ला आपलं टार्गेट होतं आणि मार्केट कंटिन्युएशन अप जाताना आपण हे टार्गेट इथं बुक केलेलं आहे या 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 पोझिशनवरती, कारण जी कॅन्डल याच्यानंतरची रेड कॅन्डल होती ती खाली क्लोज झाली आणि याचा जेव्हा रेड कॅन्डलचा हाय ब्रेक होत नाही आहे असं दिसतं आपल्याला, तेव्हाच हा ट्रेड क्लोज करण्यात आला. आणि आजचा ट्रेड होता पुलबॅकच्या सेटअपवरती, सपोर्टपाशी पुलबॅक बनला होता, सॉरी इंडेक्सवरती रेजिस्टन्समध्ये पुलबॅक बनला होता, यावरती आपण आजचा हा ट्रेड एक्झिक्यूट केला होता. तर 6 पॉईंटच्या स्टॉपलॉसवरती आपण आज 25 पॉईंट